छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील कृष्णापूर येथील पांडुरंग आबासाहेब जाधव वय 70 हे सुमारे 1.5 वर्षापूर्वी म्हणजे 2023 साली अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील विजयनगर येथे मोलमजुरीसाठी कुटुंबासह आले होते. पांडुरंग यांच्या कुटुंबात बायको रुक्मिणी, मुलगा ज्ञानेश्वर, सून मनीषा असा परिवार होता. जाधव कुटुंबातील सर्वजण आपापल्या परीने इतरांच्या शेतावर जाऊन मोलमजुरी करायचे. जाधव यांचे कुटुंब खूप सामान्य होते. गरिबीमुळे कुटुंबाला दुसऱ्याच्या शेतावर जावे लागत असायचे. कष्टकरी असणारे हे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. परिवारात आई, वडील, मुलगा आणि सून असा मोजकाच परिवार होता. सुमारे 1.5 वर्षापासून शेवगाव तालुक्यातील विजयनगर येथे पोटा पाण्यासाठी आलेले जाधव कुटुंबीय ज्याच्याकडे काम मिळेल त्याच्याकडे रोजंदारीने कामाला जात होते. विजयनगर गावातीलच अनिल ज्ञानदेव जगदाळे याच्याशी या कुटुंबाची ओळख झाली होती. अनिल जगदाळे हाही कुटुंबासह गावातच राहत होता. त्याच्याकडेही या कुटुंबाने रोजंदारीने काम केले होते. त्यामुळे त्याची आणि जाधव कुटुंबाची चांगलीच ओळख झाली होती. पांडुरंग जाधव यांचे कुटुंब गरीब असल्याने त्यांचे कामाशी काम होते. ते फारसे इतर कोणाच्या आद्यात मध्यात पडत नव्हते. मात्र गेल्या 6 महिन्यापासून अनिल जगदाळेचे जाधव कुटुंबात येणे जाणे वाढले होते. त्याची वाईट नजर त्या कुटुंबातील मनीषा हिच्यावर पडली होती. बऱ्याचदा पांडुरंग जाधव, त्यांची पत्नी रुक्मिणी व मुलगा ज्ञानेश्वर जाधव असे सर्वजण कामावर गेल्यानंतर मनीषा घरी एकटी असताना अनिल घरी यायचा. वायफळ गप्पा मारायचा. आता त्याने मनीषा हिच्याशी लगट सुरू केली होती. अनिल याची कौटुंबिक परिस्थिती जाधवांपेक्षा चांगली होती. त्यामुळे नकळत का होईना मनीषा त्याच्या भपक्याला भुलली होती. घरात इतर कोणी नसताना घरी आलेला अनिल हा मनीषाशी जास्तच लगट करू लागला. तिचे कौतुक करू लागला. त्याच्या कौतुकाला भुलून मनीषा कधी त्याच्या भाऊपाशात गेली हे कळलेच नाही. अनिल वरचेवर संधी शोधू लागला. कुणी घरी नसतील तेव्हा तो मनीषाकडे जाऊन त्याची वासना शमवू लागला. 2 शरीरे कधीच एक झाली होती. ज्ञानेश्वरपेक्षा मनीषाला अनिल जास्त चांगला वाटू लागला. आता हा शरीरतृप्तीचा खेळ नेहमीचा झाला होता. पण अनैतिक गोष्टी कधीही झाकून राहत नाही. ज्ञानेश्वर जाधव हा त्याच्याच कामात राहावा. आपली व मनीषा हिच्या संबंधाची चाहूल ज्ञानेश्वरला लागू नये याची खबरदारी अनिल घेत होता. बऱ्याच वेळा अनिल हा ज्ञानेश्वर सोबत दारूची पार्टी करायचा. त्याला त्यातच गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मात्र कितीही कोंबडं झाकून ठेवलं तरी पाठ झाल्याशिवाय राहत नाही. तसंच झालं. या गोष्टीची कुणकुण ज्ञानेश्वरला लागली. त्याचा संताप अनावर झाला. या गोष्टीवरून त्याने बायकोला झापलं. 1-2दा तिला मारहाण देखील केली. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. 2 शरीराला लागलेली वासनेची भूक ही कधीही संपत नसते. आता या गोष्टीवरून ज्ञानेश्वरने अनिल जगदाळेला देखील चांगले झाडले होते. ऑगस्ट 2024 या महिन्यात जाधव कुटुंबीय घरी असताना अनिल जगदाळे याच्याशी ज्ञानेश्वरचे याच कारणावरून भांडण झाले होते. त्यांच्या या भांडणाचा आवाज ऐकून ज्ञानेश्वरच्या वडिलांनी त्याला त्याबाबत विचारले. तेव्हा त्याने वेळ मारून नेण्यासाठी आम्हा दोघांनाही दारू पिण्याची सवय आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, असे किरकोळ वाद होत असतात असे त्याने सांगितले. त्यावेळी पांडुरंग जाधव यांनीही ते दोघे एकमेकांच्या चांगले ओळखीचे असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. या घटनेनंतरही अनिल याचे जाधव कुटुंबाकडे येणे जाणे जास्तच वाढले होते. आपण कसेही वागलो तरी ज्ञानेश्वर आपले काहीही करू शकत नाही ही भावना अनिलची झाली होती. तो आता जास्तच लगट करू लागला होता. आता त्याच्यावर कुणाचेही नियंत्रण राहिले नाही. तो आणि मनीषा मोकाट सुटले होते. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त पांडुरंग जाधव हे पैठण तालुक्यातील बिडकीन येथे गेले होते. त्यांचे बिडकीन येथील काम आटोपून ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विजयनगर येथील त्यांच्या घरी परतले होते. घरी आल्यावर आराम करण्यासाठी ते घरातील एका खोलीत गेले. त्या खोलीत त्यांनी आपली पाठ जमिनीवर टेकवली. त्यांच्या शेजारच्या खोलीत त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर व त्यांची बायको मनीषा
हे आराम करत असल्याचे त्यांना कळले होते. पांडुरंग जाधव यांनी जमिनीवर पाठ टेकवली. त्यांनी डोळे झाकताच त्यांना झोपही लागली. तेवढ्यात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुलाच्या ओरडण्याचा आवाज मोठ्या मोठ्याने त्यांच्या कानावर येऊ लागल्याने ते शेजारच्या खोलीत धावले. त्यावेळी पांडुरंग जाधव यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा जमिनीवर खाली पडून मोठ्या मोठ्याने ओरडत होता. त्याला अनिल जगदाळे हा गजाने मारहाण करत होता. जाधव यांची सून मनीषा ही गज हिसकावून घेऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पांडुरंग जाधव हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा अनिलने त्यांना जोरात ढकलून दिले आणि तो लोखंडी गज घेऊन तिथून पळून गेला. इकडे ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी होऊन पडला होता. जाधव कुटुंबाने आरडाओरड केल्याने गल्लीतील अनेक लोक तेथे जमा झाले. ज्ञानेश्वरची परिस्थिती पाहून त्याच्या वडिलांनी गावातच राहणारा सचिन पोपट जगदाळे याची कार घेऊन यायला सांगितली. त्याची कार येताच ज्ञानेश्वरला उचलून त्या कारमध्ये टाकले. त्याला सुरुवातीला लोहगाव येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याची परिस्थिती पाहून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला बिडकीन येथील सरकारी दवाखान्यात नेण्यास सांगितले. ज्ञानेश्वर जाधवचे कुटुंबीय त्याला बिडकीन येथील सरकारी दवाखान्यात घेऊन आले. तेथील डॉक्टरांनी ज्ञानेश्वरला तपासून औषधोपचाराकरता टेबलवर घेतले असता तो मयत झाला होता. रुग्णालयात दाखल झालेला पेशंट मयत झाल्याने तेथील डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. अनिल जगदाळे यांनी लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्यानेच ज्ञानेश्वर जाधवचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ज्ञानेश्वर जाधवचे वडील पांडुरंग जाधव व त्यांचे नातेवाईक सर्वजण शेवगाव पोलीस ठाण्यात आले. पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल ज्ञानदेव जगदाळे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच बिडकीन येथील मयत ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. पोलीस पथकाने विजयनगर गावात सर्वत्र शोध करून या घटनेतील संशयित आरोपी अनिल ज्ञानदेव जगदाळे याला गावातून एका ठिकाणी तो लपलेला असताना ताब्यात घेतले. त्याच्याकडे घटनेविषयी चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. ज्ञानेश्वर हा आपल्या आणि मनीषाच्या संबंधात अडथळा करतो म्हणून त्याचा खून केल्याचे त्याने सांगितले. त्याला अटक करून शेवगाव न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत असताना त्याने घटनेत वापरलेला गज काढून दिला. तसेच सखोल तपासामध्ये ज्ञानेश्वर जाधवची बायको मनीषा ही आरोपी निष्पन्न झाल्याने तिलाही अटक करण्यात आली. अनिल आणि मनीषाच्या अनैतिक संबंधाने 2 संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.